मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार राजकुमार बडोले सर आपल्या सोबत आहे। सर, तुम्ही मुंबईला चाललेले आहे, काय सांगणार? निश्चितच आदरणीय अजितदादा यांच्या अकाली जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते भरून काढणं पण शक्य नाही आहे। तरी पण आज आदरणीय सुनेत्रा वहिनी या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना फोन आलेला आहे। तरी पण आम्ही आज सगळेजण मुंबईला चाललेलो आहोत। आदरणीय अजित पवार हे दिलेला शब्द पाडणारे, अत्यंत शिस्तबद्ध त्यांचं, आणि आमदारांना ते दर आठवड्यामध्ये ते भेटायचे, त्यांचे प्रश्न विचारायचे, त्यांच्या अडचणी दूर करायचे, अत्यंत आश्वासक आणि अत्यंत बारीक सारीक निरीक्षण ठेवणारे आणि त्यांच्या शब्दावर विश्वास करू अशा पद्धतीचे ते नेते होते। मला वाटते त्यांच्या जाण्यामुळे आम्हा सगळ्यांमध्ये एक प्रचंड जो भीती निर्माण झाली होती। परंतु या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये आज आम्ही सगळेजण मुंबईला चाललेलो आहोत। दादा जाण्याने जे नुकसान झालं ते भरून निघणार नाही, परंतु जी अस्थिरता निर्माण झाली होती पक्षात, त्याला स्थिरता मिळेल असं वाटतं आता? निश्चितच मला वाटते हा निर्णय अत्यंत चांगला आहे आणि याच्यामुळे पक्षाला नक्कीच स्थिरता मिळेल। कारण नेतृत्व आजच्या घडीला जे सगळे भटकल्यासारखं झालं होतं ना, त्या परिस्थितीमध्ये आदरणीय वहिनींकडे अत्यंत आश्वासक नजरेनं, कारण आदरणीय अजितदादांवर ज्या पद्धतीनं कार्यकर्ते प्रेम करायचे, विश्वास करायचे, कधीकधी ते एखादा निर्णय कठोर असला तरी त्या संदर्भामध्ये ते बोलायचे आणि त्या बाबतीमध्ये ते लगेच निर्णय सांगायचे, अशा पद्धतीचा नेता। आणि मी तर त्यांना पाहिलं होतं की त्यांची इतके बारीक निरीक्षण असायचे, एखादी गोष्ट ते लगेच त्या बाबतीमध्ये निरीक्षणात आणून द्यायचे आणि त्यांच्याशी बोलताना पण आम्हाला ते नक्की वाटायचं। मला वाटते वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्या ही सुद्धा इच्छा आहे पक्षाची? मला वाटते माननीय पक्षश्रेष्ठी या संदर्भातला निर्णय आता घेतीलच आणि तो श्रेष्ठींचा निर्णय शेवटी हा आम्हा सगळ्यांसाठी पाळण्याचा असेल। आम्ही त्यांच्या शब्दावर राहू। सगळ्यात मोठा प्रश्न आता आहे विलिनीकरणाचा, दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा, त्याबद्दल काय मत आहे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून? मला वाटते शेवटी पक्षामध्ये मागच्या काही दिवसांपासून आता या संदर्भातल्या ज्या चर्चा होत आहेत आणि त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। मी त्याच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही। तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे पक्षाचे एक आमदार म्हणून? नाही, निर्णय झाला तर चांगलीच गोष्ट आहे। नेतृत्व कोणाकडे? दादा नाही आता, म्हणून नेतृत्व कोणाकडे असेल जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं या बाबतीतला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील। पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावं असं वाटतंय आता तुमच्या पक्षाचं? मला वाटते या बाबतीत पण निर्णय आता 2 दिवसामध्ये नक्की आज सुनेत्रा वहिनींची शपथविधी आहे? हो, नक्की आज आहे। नक्की आहे। हो पार्थ पवार राज्यसभेवर जाणार अशी चर्चा आहे। हो, या बाबतीत पण मला वाटतं ते पण गेले पाहिजे असं वाटतंय। शेवटचा प्रश्न खात्यांबाबत आहे की जे दादांकडे खाते होते ते राष्ट्रवादीकडेच राहावे अशी मागणी पक्षाकडनं होती। हो, नक्कीच सगळ्या आमदारांना आणि सगळ्या नेत्यांना असं वाटतं की ते जे खाते दादांकडे होते तर ते खाते राष्ट्रवादी पक्षाकडेच राहावे आणि उपमुख्यमंत्री जे आता सुनेत्रा वहिनी होतील त्यांच्याकडे ते असावं, तशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।